हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर पुण्यात्म्यांनो, हे ज्ञान तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकून घ्यावं लागेल. ह्या सत्संगाने ही दोन्ही कामे होतील. तुमचा ज्वर पण उतरेल आणि हेच सत्संग ऐकल्याने हे कुनींचं काम पण करेल. कारण पहिल्या वेळी जी व्यक्ती ऐकेल, एक दोन प्रकारचे श्रद्धाळू येतात. एक तर असं असतं की त्याच्या ज्या काही परंपरेनुसार साधना तो करतोय आणि मग त्याला हे ज्ञान ऐकायला मिळतं. त्याला विशेष नाही वाटत परमात्म्याची भक्ती, कारण की त्याच्या पापकर्मांमुळे त्याच्यामध्ये, त्या अंतःकरणामध्ये ह्या पापकर्माचा ज्वर तयार झालाय आणि त्या पापकर्मांमुळेच त्याला आज भूक त्या परमात्म्याचे हे अमृत वचन रूपी मनुका बेदाणे ही रूपही नाही चांगली वाटत. एकतर उठून चालू लागेल किंवा असंच कोणाबरोबर गप्पा मारत बसेल. त्याला असं सांगितलं की दादा मोठ्याने बोलू नको, सत्संग ऐकू दे, तर तो तिथून निघून तरी जाईल किंवा डुलक्या काढत बसेल, बसल्या बसल्या झोप काढेल. तर तो त्याच्यामध्ये पापकर्मांचा इतका प्रभाव असतो की त्याला चांगली नाही वाटत परमात्म्याची कथा. तेव्हा त्यावर हाच उपाय आहे की याने नको असले तरी बसावे आणि ऐकत राहावे, आवडो अथवा ना आवडो. ह्या वाणीमध्ये इतकी शक्ती आहे की काही पापांचा ही वाणी ऐकल्यानेच, आणि ही वाणी सांगत असताना त्या रेंजमध्ये नुसतं बसून राहिले तरीही काही पापे नष्ट होतात, जे ज्ञान यज्ञानेच होतात. तेव्हा ह्यासाठी पुण्यात्म्यांनो, त्याच्याकरता हे कुनींचं कामही करेल आणि जेव्हा तो ज्वर उतरेल, अंतःकरणात जो पाप प्रभाव असेल तो कमी होईल. त्यानंतर मग हे मनुका बेदाण्यांचंही काम करेल. इतकं छान वाटेल जसं ताप उतरल्यानंतर बरा होतो प्राणी. मग त्याच भाकऱ्यांबरोबर ना भाजीची आवश्यकता वाटते, इतकी सपाटून भूक लागते. भूक लागलेली असते, घरचे म्हणतात भाजी बनवतो आता, भाकरी तर आहे. तर तो म्हणतो भाकरी येऊ दे, भाजीचं नंतर बघू. इतकी सपाटून भूक लागते. आणि जेव्हा तो तशात आजारी पडतो तेव्हा 3 प्रकारच्या भाज्या बनवल्या तरी तो नाही खाऊ शकत. तर पुण्यात्म्यांनो, ज्या पुण्यात्म्यांचे हे पापकर्म अंतःकरणातले समाप्त होतात, त्यांचे आत्मे बरे होतील हे ज्ञान ऐकल्यामुळे. आज ते हजार किलोमीटरहून 1500 किलोमीटरहून चालत येत. इतकी भूक वाढली आहे त्यांची की हा मनुका बेदाणा, रामनामाचा हा आहार करण्यासाठी सतलोक आश्रम बरवालामध्ये येत आहेत. तर त्यासाठी हे ज्ञान आपल्याला अनेकदा सांगितलंय आणि परत परत सांगतच राहू. हे दोन्ही कामं करतं. ज्याला कोणत्याही कारणाने काही परत आजारी आत्मा पडायला लागतो, तेव्हा हे ज्ञान ऐकल्यामुळे हे अँटीबायोटिक कॅप्सूल खाल्ल्याने त्याचा परत पापनाश होत जातो, आत्मा पुन्हा बरा होतो. कारण की आपल्या जीवनात लहान मोठे रोग येतच असतात, त्यांच्यासाठी ट्रीटमेंट चालूच असते, जीवन सुरूच असते. अगदी ह्याच प्रकारे सत्संगाला आल्यामुळे, परमात्म्याची वचने ऐकल्याने आत्मा पुन्हा काही कारणांनी पापग्रस्त होतो आणि काहीशी नावड होते साधनेत. तर सत्संग ऐकल्याने, दर्शन घेतल्याने, प्रणाम केल्याने, आशीर्वाद घेतल्याने
ती पुन्हा पापे निघून जातात, बरे वाटू लागते. तर ह्यासाठी तुम्ही सत्संग लक्ष देऊन ऐकला पाहिजे. एखाद्या सत्संगाप्रमाणे ऐकला पाहिजे. वेळ काढा. कधी घरी बसला आहात, सुट्टी असेल तर सत्संग चालू करा. एकाग्र चित्ताने ऐका. एकेका वाणीवर लक्ष द्या. काय सांगितलं जात आहे, मग त्याविषयी छोटे मोठे दोष मनात असतील तर विचार करा. लगेच सेट होते. तर प्रसंग चालू आहे की ते परमात्मा हे यथार्थ ज्ञान सांगण्याकरता स्वतःच येतात. सगळे वेद प्रमाण देतात. ऋग्वेद मंडल नंबर 9, सूक्त नंबर 1, मंत्र 8 आणि 9 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त 20 मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 मंत्र 26 आणि 27 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 मंत्र 1, 2, 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 54 मंत्र 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 94 मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 95 मंत्र 2 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96 मंत्र 16 पासून 20 पर्यंत, इतरही अनेक ठिकाणी, यजुर्वेद अध्याय नंबर 29 मंत्र 25 मध्ये, इतरही अनेक ठिकाणी परमात्म्याच्या महिमेचे वर्णन आहे. त्यात काय लिहिलंय की तो पूर्ण परमात्मा ज्याने सगळ्या सृष्टीची रचना केली आहे, ज्याने सर्व जीवांनाही उत्पन्न केलं आहे, तो वरच्या लोकात, धूलोकात म्हणजे तेजोमय लोकात, त्याच्या 3ऱ्या पोर्शनमध्ये बसलाय, टॉपमोस्ट प्लेसमध्ये. आणि तिथून गती करत येतात आणि इतक्या वेगात येतात जशी वीज, विद्युत वरून येत आकाशातून वीज कोसळते. आणि कोणत्या उद्देशाने येतात? चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांचा तत्वज्ञानाशी परिचय करवतात, आपल्याद्वारे रचलेल्या सृष्टीला जसेच्या तसे सांगतात. तर पुण्यात्म्यांनो, ते परमात्मा 4ही युगांमध्ये येतात. काळाने सर्वांना भ्रमित केलेलं आहे. परमेश्वर येतात, आपलं यथार्थ ज्ञान सांगतात. जे बुद्धिमान व्यक्ती असतात ते ज्ञान ग्रहण करून परमात्म्याची भक्ती करून सतलोकात जातात, 84 लाख योनींच्या कष्टातून वाचतात. तर ह्याच उद्देशाने परमात्मा 4ही युगांमध्ये आले. चारों युग में मेरे संत पुकारे, कूक कहा हम हेल रे, हीरे माणिक मोती बरसे, ये जग चुगता डेल रे. परमेश्वर कबीर साहेबजी म्हणतात, आम्ही 4ही युगांमध्ये आलो आणि 4ही युगांमध्ये मी माझ्या प्रिय आत्म्यांना हे ज्ञान सांगितलं. जे दृढ भक्त होते, चांगले आत्मे होते, त्यांनी माझ्या ज्ञानाचा स्वीकार केला आणि माझ्याशी परिचित होऊन माझा लोक बघून सतलोकला जिथे मी राहतो तिथे नेल्यावर परमात्म्याने त्यांना परत आणले. प्रत्येक युगात 1, 2, 4 आत्म्यांना असं केलं. कलियुगात ज्या महापुरुषांना परमात्मा भेटले, जे दासाच्या नॉलेजमध्ये आहे आणि ज्यांना आपण मोक्ष मिळाल्याचं मानतो, आदरणीय धर्मदास साहेबजी, आदरणीय मलुकदास साहेबजी, आदरणीय नानकदेव साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी, गाव छोडानी, जिल्हा झज्जर, हरियाणा वाले, आदरणीय घीसादास साहेबजी, गाव खेकड़ा, जिल्हा बागपुर, उत्तर प्रदेश वाले, आदरणीय स्वामी रामानंद जी, बनारस, काशी, उत्तर प्रदेश वाले, ह्या महापुरुषांना परमात्मा भेटले आणि त्यांना सचखंडला घेऊन गेले, जिथे भगवान राहतात, जिथे आपण सर्वच आधी राहत होतो. पुण्यात्म्यांनो, हे ज्ञान आजवर काळाने इतकं लपवलेलं की कोणाला चाहूलही नाही लागली. आणि आता हे परमात्म्याला सार्वजनिक करायचं होतं. ही वेळ पूर्वीच निश्चित केली होती. ती वेळ आली आहे, ती योग्य वेळ आली.
तर आता हे पूर्ण विश्वात पसरेल आणि सर्वांना आस आहे भगवानाची. आता न कळतपणे कोणी कितीही चूक करू दे त्या कामाला चांगले मानतो. कोणी कसाही आहे, बकरी कापतो, गाय कापतो, म्हैस कापतो, तरी तोही असं मानतो ठीक आहे, आजोबा करायचे, पणजोबासुद्धा हेच काम करायचे आणि वडीलसुद्धा हेच करायचे, नो प्रॉब्लेम. आता कोणी दारुडा आहे, दारू पिऊन त्याला चांगली मानतो आणि लाच घेतो, मोठा अधिकारी होऊन मोठा आनंद मानतोय. जेव्हा त्याला ज्ञान होईल हे विष दिसायला लागेल आणि हात पण नाही लावणार, अशी कर्मे बिघडवतो. मग कॅन्सर होईल, पाय मोडेल, आंधळा होईल, पुढच्या जन्मात मग कुत्रे, गाढव, डुक्कर बनून कुठे फिरत राहतील. तर आम्हाला केवळ आपल्या ह्या वर्तमानाची चिंता आहे, तर परमात्म्याला तुमच्या भविष्याची खूप चिंता आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्येही याचं प्रमाण आहे. गीता ज्ञानदाता म्हणतो की अर्जुन, मी आत्ता तुम्हाला जे 25 पासून 30 पर्यंत तुम्हाला जे ज्ञान सांगितलंय की कोणीतरी देवतांची पूजा करून निश्चिंत आहे, कोणी केवळ व्रत उपवास करतो, कोणी योगाभ्यासही करतो, कोणी स्वाध्याय करून त्यात आपला मोक्ष मानतो आणि कोणी अहिंसावादी टोकाचं व्रत करतच मानतो की मी मोक्ष प्राप्त करेन, जसं तोंडावर पट्टी बांधून अनवाणी चालणं, जशी ही जैन लोक फिरतात. तर परमात्म्यांनी मग गीता ज्ञानदाता म्हणतो की हे सगळे आपापल्या साधनेला पापनाशक समजतात, म्हणजे पापनाश झाला तर मोक्ष मिळेल. सगळेजण ह्यासाठी करतात की जी साधना जो कोणी करत असेल तिला चांगली मानतो, योग्य मानतो, नाहीतर त्याच्या लक्षात येईल की दिशा चुकीची आहे, लगेच सोडून देईल. तर ते सर्व आपापल्या साधनेला पापनाशक मानतात, म्हणजे योग्य मानत आहेत. पण 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात म्हटलंय की अर्जुन, ह्या योगांची म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती परमात्म्याने आपल्या मुखकमलातून सांगितली आहे, त्यात सविस्तर सांगितलेली आहे. ह्याला सूक्ष्मवेद तत्वज्ञान म्हणतात. हे जाणून घेतल्यावर तू सर्व पापकर्मातून मुक्त होशील. 4थ्या अध्यायाच्या 33व्या श्लोकात म्हटलंय की अर्जुन, ह्या द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. सांगण्याचा अर्थ हा आहे की आंधळेपणाने डोळे मिटून पाहून पाहून हा द्रव्ययज्ञ करणं म्हणजे कुठे चादरी वाटल्या, जसं कुठे धर्मशाळा बनवली, कुठे भंडारे केले आणि कोणाला दक्षिणा दिली, म्हणतात की ह्या प्रकारे विचार न करता माहितीशिवाय हा द्रव्यमय यज्ञ करण्याऐवजी ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे, म्हणजे तत्वज्ञान समज. मग ते तत्वदर्शी संत तुला जे ज्ञान सांगतील मग त्याप्रमाणे कर. गुरुबिन माला फेरते, गुरुबिन देते दान, गुरुबिन दोनों निष्फल है, चाहे पूछो वेद पुराण. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटलंय की ते तत्वज्ञान तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे, त्यांना साष्टांग नमस्कार करून. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 65 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की मला नमस्कार कर, माझा भक्त हो. नो, ह्यात काही शंका नाही, तू मलाच प्राप्त होशील. आपल्याला केवळ प्रणाम करण्याविषयी त्याने दिशा निर्देश दिला आहे आणि तत्वदर्शी संतांविषयी म्हटलंय की त्यांना दंडवत प्रणाम केला जातो. तर त्याने म्हटलंय की त्यांना दंडवत प्रणाम केल्याने 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात कपट सोडून नम्रतापूर्वक प्रणाम केल्यामुळे ते तत्वदर्शी संत तुला त्या परमात्म तत्वाचं ज्ञान करवतील, ते तत्वज्ञान तुला सांगतील. तर परमात्मा स्वतः तत्वदर्शी संताची भूमिकाही करायला आले होते. जेव्हा रामानंदजी 104 वर्षांचे वयोवृद्ध महापुरुष होते, ब्राह्मण होते, 4ही वेद, 18 पुराणे, 11 उपनिषदे कंठस्थ पाठ केलेले होते. परमात्मा लीलेमध्ये वयाने 4 वर्षांचे होते, 5 वर्षांचे होते. त्यावेळी रामानंदजी 104 वर्षांचे वृद्ध ब्राह्मण होते.
आणि त्यावेळी परमात्म्यांनी त्यांच्या ज्ञानाला फेल केलं आणि सतलोकी घेऊन गेले. तिथे परमात्म्याला बघून रामानंदजी जेव्हा परत आले, समाधी मोडली त्यांची, तेव्हा म्हणाले, दो ठोड़ है एक तू भया एक से दो, और गरीबदास हम कारणे तुम आए हो मगजो. आता इथे गरीबदासजींचे जे सोबत नाव येते, असं समजा ज्याप्रमाणे तुलसीदासजींनी लाखो वर्षांपूर्वीची रामायणाची घटना किंवा कथा जशीच्या तशी आपल्या लँग्वेजमध्ये मांडलेली आहे, त्यामुळे तुलसीदासजींचे नाव येते, परंतु गुणगान श्रीरामचंद्रजींचे आहे. तर त्याच प्रकारे गरीबदासजींनाही परमात्मा सचखंडाला घेऊन गेले होते, तिथून मग परत आणून सोडलं होतं. त्यानंतर परमेश्वरांनी त्यांचा ज्ञानयोग उघडला होता. आदरणीय गरीबदास साहेबजींनी परमेश्वराचा महिमा कलमतोड लिहिला, डोळ्यांनी पाहिलेला. तर काय म्हटलंय, दोहू ठोर है एक तू बया एक से दो, गरीबदास हम कारणे तुम आए हो मगजो. रामानंदजी म्हणत आहेत, गरीबदासजी सांगत आहेत, तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, गरीबदास तेरे रूप बिना और न दूजा अंश. बोलते रामानंद जी सुनो कबीर करतार, गरीबदास सब रूप के तुम ही सृजनहार. तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस. आता पुण्यात्म्यांनो, ते परमात्मा 600 वर्षांपूर्वी आले होते. 4ही युगात येतात. सतयुग में सत सुकृत कह टेरा, त्रेता नाम मुनींदर मेरा, द्वापर में करुणा में कहाया, कलियुग नाम कबीर धराया. तर परमात्मा जेव्हा कलियुगात सन 1398 मध्ये सतलोकातून शरीरासह आले, संवत 1455 ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला, म्हणजे ज्येष्ठ उतरतीच्या पौर्णिमेला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर परमात्मा सतलोकातून आले, शिशुरूप धारण करून कमळाच्या फुलावर विराजमान होऊन. तिथून निरुनिमा नावाचे एक विणकर दाम्पत्य निस्संतान होते, परमात्म्याला घेऊन गेले. हे प्रत्यक्ष बघणारे होते. एक रामानंदजींचे शिष्य ऋषी अष्टानंदजी, जे त्याच सरोवरात लहरतारा सरोवरात स्नान करून तिथे थोड्या वेळाकरता आपल्या गुरुजींनी सांगितलेली साधना करत असत. त्याच दरम्यान परमात्मा सतलोकातून येऊन त्या कमळाच्या फुलावर विराजमान झाले होते. आजचा जो विषय आहे त्याच्याकडे येऊ, ही थोडीशी भूमिका करावी लागली. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा इथे येतात. आपण सगळे आज भले ब्राह्मण असू, भले कोणत्या इतर कास्टमध्ये जन्मले असू, आणि भले आपण हिंदू असू, मुसलमान असू, शीख किंवा ख्रिश्चन किंवा इतर अन्य कोणत्याही धर्माशी संबंधित असू, आपण सर्व एका परमात्म्याची लेकरं आहोत, कबीर साहेबांची. भले कुणी मुंगी असेल, हत्ती असेल, डास असेल, माशी असेल, कुत्रा असेल, गाढव असेल, डुक्कर असेल, ही सगळी त्या परमात्म्याची लेकरं आहेत. त्या भगवानाला हे तितकेच प्रिय आहेत जसे दासाने म्हटलं होतं. आता हे असंच आहे की जे कोणत्याही माता पित्याचे कोणी कसाही बालक असो, भले ते पांगळं असो, दासाने पाहिलंय की जन्मजात एक बाळ असं होतं, अगदी हात मुडपलेले, तोंड देखील वक्र लाल झालेलं, बोलता येत नसे. त्याची आई आणि त्याचे पिता त्याचे इतके लाड करायचे, त्याला त्याची लाळ पुसून टाकायचे व्यवस्थित, मग त्याचं तोंड धुवून लाड करायचे. तेव्हा तो तर होता 12-13 वर्षांचा, त्यावर झोपून राहत असायचा खाटेवर. तर पुण्यात्म्यांनो, आपण त्या परमात्म्याची लेकरं आहोत. आणि आज भलेही कोणी गाढव आहे, कोणी डुक्कर बनलाय, भले कोणी कुत्रा होऊन दुःख भोगतोय, त्या परमपित्याला तितकेच आवडतात. भले कोणी गाय आहे, म्हैस आहे,
कोंबडा आहे, बकरा आहे, आणि जो ह्यांना त्रास देतो, खातो, मारतो, त्या परमपित्याला खूप त्रास होतो. आणि ह्या काळाने आपल्यावर असा अन्याय केलाय की तो आमच्या पित्याचा सूड घेत आहे. ह्या दुष्टाने चूक तर स्वतः केली तिथे, जेव्हा इतकं तिथे सुखाचं स्थान होतं, कशाचीच कमतरता नव्हती. ह्याला बकवाद सुचली, तपश्चर्या केली, वेगळं राज्य मिळवीन. सांगा, हवं तर शेकडो ब्रह्मांड घे, एका खाटेवरच झोपायचंय. हवं तर 20 खोल्यांचा महाल बनव, एका खाटेवर, एका खोलीत, एका कोपऱ्यात झोपायचे जीवाला, बाकी बकवाद कशासाठी? तर ही अशाच प्रकारची वृत्ती आपली होणार आहे. आणि मग ह्याने त्या मुलीबरोबर जो दुर्व्यवहार केला, स्वतः चूक केली, परमात्म्यांनी हाकलून दिलं तर त्याचा शत्रू झाला. आता आपण आलो चुकून त्या परमपित्याची लेकरे या काळाच्या जाळ्यात. आता हा प्रतिशोध घेत आहे. तुम्हीच बघा, कोणताही जीव सुखी आहे का? सगळ्या अशा मर्यादा बनवल्या, जशा घरात बघा, घराघरात महाभारत रोज होत असतं. असा संयोग तयार केला आहे की जसा सासू तर असेल 50 वर्षांची आणि सून असेल 18 किंवा 20 वर्षांची. आता 50-55 वर्षांच्या व्यक्तीचा आणि 15-20, 18-20 वर्षांच्या बालकाचा कधीच स्वभाव जुळणार नाही. आणि दोघांना राहायचं एकत्र, दोघांची उभी भांडणं चालणार, तर शांतता नांदणारच नाही. याने अशा पद्धतीने सेट केलंय. तर पुण्यात्म्यांनो, ह्याला कोणताही पर्याय नाही. एकतर ज्ञान समजून घ्या, आणि ज्ञान समजून मग त्या ज्ञानाच्या आधाराने शांतता नांदू शकते. एक उदाहरण आहे. एक सासू आपल्या सुनेला खूप मारायची, धमक्या द्यायची, छळायची, छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप दुःखी करायची. तर एक दिवस तिच्या सासूला तिची एक म्हातारी मैत्रीण होती, ती म्हणू लागली की ताई, चल सत्संग ऐकून येऊ. मी आज लेट होईन, थोडी उशीर होईल मला, एकटी मी नाही जाऊ शकणार, तू माझ्यासोबत ये. ती नेहमी सत्संगाच्या नावाने नाव ऐकूनच चिडायची, पण त्या दिवशी आपल्या मैत्रिणीमुळे ती नाही म्हणू शकली नाही. चल तुझ्यासोबत येते मी, मला आवडत नाही सत्संग वगैरे, ह्यामध्ये तर नुसते आळशी लोक जातात, बेकार व्यक्ती जातात, जे काम नाही करत. करून खा, घेऊन दे, हीच मोठी गोष्ट. अशा प्रकारचे फॉर्म्युले आम्हा सर्वांचे होते. तर म्हातारी गेली, तेव्हा तिथं ज्ञान ऐकलं. सत्संगात हेच सांगितलं जातं की जे भाग्यात लिहिलं असेल ते तर नक्की होणारच आहे. जसं काही नुकसान झालं घरात, कोणीही करून खुश होत नाही आपल्या घरची हानी, आणि तरीही होते कोणत्याही कारणाने. तेव्हा दुसरे जे मोठे असतात ते लहानांच्या मागे लागतात. सासू सुनेच्या मागे लागते, तू हा नाश केलास, तू मागे पुढे पाहत नाहीस, घराचा नाश करशील, घरात कलह करशील. तर सत्संगात सांगितलं जात होतं की जे नुकसान होणार होतं ते झालेलं आहे, ते तर होणारच होतं. अरे मग आता विनाकारण किरकिर का करायची? भगवानावर विश्वास ठेव, झालं ते झालं, कोण जाणे अजून काही मोठं संकट आलं असतं, थोडक्यात निभावलं. आणि पुण्यात्म्यांनो, साबण आणि पाण्याचा स्वभाव आहे, कपड्यातला मळ अवश्य काढतील ते जे त्याच्या संपर्कात येतील. आणि प्रयोग करणारा चांगला माणूस असेल तर, जाणकार असल्यास, तर सत्संगाला आल्याने आत्म्याला नक्कीच वेदना होतात. आणि आजवर आपण जे ज्ञान ऐकलं होतं त्यावर आधारित झालं हे. जेव्हा हे ऐकलं तर आपण का नाही डायव्हर्ट होणार? त्या म्हातारीच्या चांगलंच लक्षात आलं, जे खरोखरच होणार होतं ते तर होणारच आहे. मात्र नंतर बिनकामाची गोष्ट, भांडणं वाढवणारी गोष्ट होत असेल तर आणखी अशांती पसरते. तिने दीक्षाही घेतली. आता एके दिवशी काय झालं की तिची पुत्रवधू म्हशीचं दूध काढून आणि वर कड्यांमधून एक लोखंडी कडी टांगत होती, लोखंडी सळईची खाली हुक असलेली, त्यात बादली अडकवत असत दुधाची, मांजर आणि कुत्र्यांपासून बचाव होण्यासाठी. तर तिच्या पुत्रवधूने दूध काढलं, 5-6 लिटर दूध,
एका वेळचं, आणि त्यावर टांगायला लागली वर. तिला अंदाजाने प्रॅक्टिस झाली होती. त्यावर अडकवून सळईच्या टोकाला लागताच मग खाली सोडून द्यायची. ते फिट व्हायचं, त्यावर अडकायचं. त्या दिवशी चुकून दुसऱ्या साईडला लागली ती आणि तिने सोडून दिलं. सबंध बादली खाली उलटी पडली आणि सगळ्या फरशीवर दूध सांडलं. आता ती पुत्रवधू दुधाकडे बघत नव्हती, म्हातारीकडे बघत होती, कारण ही तोफ गोळे सोडणार आता. नाराज होऊन बघत होती. तर म्हातारी म्हणाली, मुली ठीक आहे, आज हे आपल्या भाग्यात नव्हतं. ह्याला असंच गोळा कर वरच्यावर आणि म्हशीला पाज. आता ती बराच वेळ विचारात पडली की म्हातारीने तर शिव्यांसकट काठीने मारायला हवं होतं. आज हे कोणतं स्टेशन पकडत आहे. बराच वेळ तिचा विश्वास बसलाच नाही. तिला वाटलं ही रागात असं बोलत असावी. नंतर तिने विचार केला, आपला नवरा येऊ दे, मग धडा शिकवेल ही. त्या दिवशीही त्याला काहीच म्हणाली नाही ही. तर ही म्हातारी, त्या मुलीने, पुत्रवधूने ह्या आपल्या सासूचे पाय पकडले. दोघींनी भांडणं काही केली नाहीत आणि म्हणाली, आई माझ्याकडून चूक झाली, नाही बळा काय हरकत नाही, हे तर होणारच होतं, हे तर आपल्या भाग्यातच नव्हतं. उगीचच भांडणं वाढवत बसतो आपण, बाळा तुला कधीच काही म्हणणार नाही. तेव्हा बघा, सत्संगला आल्यामुळे ते महाभारत कमी झालं, शांती मिळाली. तर परमात्म्याच्याच कृपेने या घाण लोकात आपण शांत आणि सुखी होऊ शकतो. आणि मग भक्ती करूया. त्या पुत्रवधूने मग नाम घेतलं, दीक्षा घेतली. घरी मिनी सतलोक झाला परमात्म्याच्या कृपेने. तर पुण्यात्म्यानं परमात्मा येऊन ज्ञान सांगत असत आणि तेच हे यथार्थ ज्ञान सांगायचे. आमचे धर्मगुरू, हिंदुस्थानात मुसलमान आणि हिंदू हे दोनच धर्म अधिक होते आणि ही दोन्ही परमात्म्याची लेकरे. परमात्मा म्हणतात, मैं रोवत हूँ सृष्टि को, या सृष्टि रोवे मोहे, गरीबदास इस वियोग को हो, समझ न सकता कोई. मी रडतो तुमच्यासाठी, तुम्ही माझी लेकरं आहात. तुम्ही महादुःखी आहात, जन्ममरणाच्या या दुःखात दुःखी आहात. आणि इथे कुत्रा गाढव डुक्कर होऊन काय खात आहात आणि तिथे काय खात होतात तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला झलकच नाही सतलोकाची. तर ह्या उद्देशाने 600 वर्ष आधी परमात्मा जेव्हा 5 वर्षांचे झाले, त्याचवेळी ह्या रामानंद 104 वर्षांच्या ब्राह्मणावर विजय मिळवला होता ज्ञानात. शेवटी त्या महापुरुषांनी करबद्ध होऊन डोकं ठेवलं होतं की तू परमात्मा आहेस. तुम स्वामी में बाल बुद्धि, भरम कर्म कियो नाश, गरीबदास निज ब्रह्म तुम, मोहे हो गया दृढ़ विश्वासी. रामानंदजी 104 वर्षांचे महात्मा, ज्यांनी 1400 ऋषी शिष्य बनवले होते, जे त्यांच्याद्वारे मिळालेल्या ज्ञानाचा प्रचार करत असत. आता तो म्हणतो की तू स्वामी, मी बालक बुद्धी. पुण्यात्म्यांनो, ब्राह्मण ह्याला म्हणतात. परमात्मा सांगतात, ब्राह्मण तोच आहे जो ब्रह्म ओळखतो. आता तो ब्राह्मण होता, त्यांनी ना समाज पाहिला, ना मान पाहिला, भगवान पाहिला. एका बाजूला तर विणकराचा मुलगा उभा आहे, तर एका बाजूला अख्खा समाज उभा आहे. विणकराचा मुलगा नाही तर तो भगवान दिसला, कारण स्वतः बघून आले होते आणि चरणांवर डोकं ठेवलं होतं. याला ब्राह्मण म्हणतात, याला विद्वान म्हणतात, महापुरुष म्हणतात. लोक लाज ठेवत नाहीत. परमात्म्यासाठी हा निघाला होता आणि परमात्मा समोर आहे, मग समाज नाही पाहू शकणार अशी व्यक्ती? तो महामूर्ख आहे, तो भक्त नाहीये. मग तर परमात्मा आपल्या सर्वच हिंदूंनाही समजावत असत, मुसलमानांनाही समजवायचे आणि काय म्हणायचे? नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा, नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा. उस दरगाह में धर्मराज है, उस दरगाह में धर्मराज है,
वो लिखा लेगा सारा, वहां तो नहीं है दारमदारा, नहीं है दारमदारा, वहां तो नहीं है दारमदारा। मुल्ला कुके बंग सुनावे, मुल्ला कुके बंग सुनावे, ना बैरा करतारा, वहां तो नहीं है दारमदारा, नहीं है दारमदारा, वहां तो नहीं है दारमदारा। 300 रोजे खून करत हो, 300 रोजे खून करत हो, तुम कैसे हो दीदारा, वहां तो नहीं है दारमदारा, नहीं है दारमदारा, वहां तो नहीं है दारमदारा। मूल गवाए चले हो काजी, मूल गवा चले हो काजी, बरिया घोर अंगारा, वहां तो नहीं है दारमदारा। भवजल डूब गए हो भाई, भवजल डूब गए हो भाई, तुमरा कीजिएगा मुंह काला, वहां तो नहीं है दारमदारा। हे तर काझींना समजावले, मुसलमान धर्माच्या मार्गदर्शकांना आता ब्राह्मणांना हिंदूंना समजावतात। भाई वेद पढ़े पर भेद न जाने, वेद पढ़े पर भेद न जाने, ये बाचे प्राण 18, वहां तो नहीं है दारमदारा। जडकू अंधा पत्ते खवावे, जडकू दगडी मूर्तीच्या पुढे फुलं वाहतात, फळं वाहतात आणि वाचतात वेद, वाचतात वेद आणि गीता आणि चुकीची साधना करतात मनमुखी। वेद पढ़े पर भेद न जाने, ये बाचे प्राण 18, जड़को अंधे पत्ते खुआव, ये भूल गए सिरजनहारा। उजड़ खेड़े बहुत बसाए, बकरा झोटा मारा, जाकू तो तुम मुक्ति कहत हो, वो है कच्चे बारा। मांस मछरिया खाते पांडे, किस विद रहे अचारा, सौ जजमान नरक में चाले, और डूबे स्यों परिवारा। छाती तोड़ हन जम किंकर लाग्या जम का लारा, दास गरीब कहे बेकाजी, ना कहीं वार न पारा। हिंदू हिंदू हदीरे पूजे ही, ये मुस्लिम पूजे घोरे, दोहू दीन धोखे पड़े, ये हो गए कठिन कठोरे। हिंदू तर हे माता सटवाई समाधी, मेल्यानंतर त्याचं स्मारक बनवतात, त्याला पूजतात, आणि मुसलमान पूजतात त्या दर्ग्याला जिथे कोणी संत फकीर पीर राहिला असेल त्याच्या मृत्यूनंतर स्मारक बनवून। हिंदू हदीरे पूजे ही, ये मुस्लिम पूजे घोरे, दोहू दीन धोखे पडे, ये हो गे कठीण कठोरे। यावर दृढ झाले, समजवायला गेलं तर डोकं फोडतात, उलटेच बोलतात, ज्ञान ऐकत नाहीत, परमात्मा म्हणतात। हिंदू तो देवल बंधे, ये मुस्लिम बंधे मसीत। देवल म्हणजे मंदिरात, हिंदूंना तर देवळात गुंतवलं आणि मुसलमानांना गुंतवलं या मशिदींमध्ये। हिंदू तो देवल बंधे, ये मुस्लिम बंधे मसीत। साहेब दर पहुंचे नहीं, या चणी भरम की भीत। मध्ये भिंत बांधली भ्रमाची, अज्ञानाची, आम्ही हिंदू आम्ही मुसलमान। सटदल दोनों दीन की भली बेगूती बात, मैं मेरी के कारण फिर खावे जम की लात। सटदल दोनों दीन का दिल में दोष न धारे, सतगुरु का कोई एक है, यू जम का सब संसार।
अदम उदाहरण संग है कर प्रतीत पिछाड़े, हृदय माथे की गई पूजन जड पाषाणे. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याचा उद्देश हा होता की तुम्ही ही खोटी साधना सोडून खरी साधना करा मुलांनो. आता मुसलमानांना सांगायचे की काशी जोरा दीन का ये काजी खलस करनते, गरीबदास उस सरे में झगड़े आन पड़नते. सुन काजी राजी नहीं आपे अलय खुदा, गरीबदास किस हुक्म से तन पकड़ पछाड़ी गाय. आता परमात्मा सांगायचे की तू कोणाच्या आदेशावरून गाय मारलीस? त्या परमात्म्याचा आदेश ज्याने 6 दिवसात सृष्टी रचली आणि 7व्या दिवशी सिंहासनावर जाऊन बसला, तुम्ही त्याच्या आदेशाचं पालन करा. तो आहे अल्लाहू अकबर. परमात्मा स्वतः आलेले होते, ते सांगत होते. आणि हे परमात्मा, ह्याच परमात्म्याची माहिती आहे बायबलमध्ये, उत्पत्ती ग्रंथात. त्यात स्पष्ट केलं की 6व्या दिवशी परमात्म्याने मनुष्याची रचना केली, त्याच्या आधी सर्व जीवजंतू निर्माण केले आणि त्या मनुष्याला परमात्म्याने स्वतःप्रमाणे निर्माण केलं, स्वतःसारख्या चेहऱ्याचा, मनुष्यासारखा. तर परमात्मा मनुष्यासारखा आहे आणि त्याने आदेश दिला त्या परमेश्वराने की तुम्हा सर्वांसाठी, जे पशु, जे इतर प्राणी आहेत त्यांच्यासाठी छोटी छोटी बिया असलेली छोटी छोटी गवत, झाडे झुडपे आणि मनुष्याकरता बिया असलेली झाडे आणि फळदार वृक्ष, नथिंग एल्स. मांस खाण्याचा आदेश त्या परमात्म्याचा नाहीये. पुढे तुमच्या कुराण शरीफमध्ये जर त्या परमात्म्याच्या जागी कोण्या अन्य प्रेषिताचा आदेश तुम्ही लिहिला आहे तर तो परमात्म्याचा आदेश नाही. त्याच्या आदेशाचं पालन करा. आता काय म्हणतात परमात्मा? गौ हमारी माता है, गौ हमारी माता है, पीवत जिसका दूध. आधी म्हशी कमी होत्या, सगळ्यांच्या घरी गाय असायची. आता जिचं आपण दूध पितो, प्रथम जननी जी आहे, जिचं दूध पितो ती आई म्हणवते. मग आपण गाईचं दूध पितो तर ती पण आई झाली. म्हशीचं दूध प्यायलो तर ती पण आई झाली. आणि मग आईला मारावं जी तुम्हाला दूध पाजते, तिलाच कापावं आणि खावं? अरे बुद्धिभ्रष्टांनो, आता काय म्हणत आहेत परमात्मा? गौ हमारी माता है, पीवत जिसका दूध, गरीबदास का जी कुटल तन कत्ल किया औजूद. गौ अपनी अम्मा है, तापर छुरी नबा, गरीबदास घी दूध को सब ही आत्म खावे. ऐसा खाना खाइए माता को ना पीड़े, ऐसा खाना खाइए माता को नहीं पीड़े. गरीबदास दरगह सर तेरे गळ में पड़े जंजीरे. आता परमात्मा काय म्हणत असत की काजी पटक कुराने को उठ गए सिर पीटे. गरीबदास जुल्हे ने इस धानक ने कैसी कही बात कही ए दीठ. दीठ म्हणजे आपण कधी न ऐकलेली गोष्ट, अशी बकवास करतोय हा. आणि रागात येऊन उठून काजी निघून गेले. त्या दिवशी सिकंदर लोधी, दिल्लीचा बादशाह, बनारसला गेला होता. कारण की सिकंदर लोधी दिल्लीचा सम्राट होता. त्याच्या अंतर्गत ही सर्व भारतातली छोटी छोटी राज्य, राजे त्याच्या अधीन होते. त्यावेळी दिल्लीचा जो शासक होता सिकंदर लोधी होता, तो मुसलमान होता. आणि काशीचा नरेश होता वीरदेव सिंग बघेल, हिंदू. ते दिल्लीच्या बादशहाच्या अधीन होते. तर आपल्या अन्य राज्यांमध्ये देखरेखीसाठी हा सिकंदर लोधी कधी कधी जात असायचा. तर ज्या दिवशी तो सिकंदर लोधी तिथे पोहोचलेला होता, ही वार्ता तर त्याची आधी पण होत असे. त्या दिवशी सिकंदर लोधी तिथे पोहोचला
तर त्या दिवशी मुसलमानांना संधी मिळाली की आज ह्याची तक्रार करायची. हा वीर देवसिंग बघेल तर आपल्या गोष्टी ऐकत नाही, कारण हा तर याचा शिष्य झालेला आहे. आणि सिकंदर लोधी आल्यावर आपण त्याला सांगूया. तर काय आहे? काजी पटक कुराने को उठ गए सिर पीट, गरीबदास जुल्हा कही ये बानी अकल अजीठ, जुल्हे दीन बिगाड़िया काजी आए फेरे, गरीबदास मुल्ला मुर्ग अपनी अपनी बेरे. आता परमात्मा सांगत होते, गरीबदासजी म्हणतात, कबीर साहेब हे ज्ञान सांगत होते की आज तू कोंबड्याला मारत आहेस, गाईला मारत आहेस, बकऱ्याला मारत आहे. पुढच्या जन्मी तू कोंबडा होशील काझी, आणि हा तुझी मुंडी कापेल. असं टिट फॉर टॅट इथे नेहमीच चालू राहील. तर तू अशा ठिकाणी पंगा का घेतेस? पुढे पुन्हा गळा कापून घेशील. तर हे ज्ञान भगवान देत होते, पण ते सैतान मानतच नव्हते. मुर्गे से मुल्ला भये, मुल्ला से फेर मुर्गे. काय सांगत आहेत की मुल्ला तर कोंबडा झाला, आणि कोंबडा झाला मुल्ला, हा मग तुझा पुन्हा गळा कापेल. मुर्गे से मुल्ला भये, मुल्ला फेर मुर्गे, गरीबदास दो जगदसे इन पाया नहीं स्वर्ग, काजी कलमा पढ़त है बाँचे फेर कुरान, गरीबदास इस जुल्म से थर डूबे दो जिहान. म्हणजे इथेही दुःखी पापकर्म जमा करून जाल, पुढे नरकात टाकले जाल. दोनों दीन दया करो. ओय होय. पुण्यात्म्यांनो, भगवान कसं आपल्याला समजावतायत. आपण खरे अडाणी झालोत. दोनों दीन दया करो तुम मानो बचन हमारे, गरीबदास सूर गऊ में एक बोलन हारे. म्हणजे एक सारखाच जीव आहे, जसा डुकराचा तसाच गाईचा. सूर गऊ में एक है, गाय भखो ना सूरे, गरीबदास सूर गऊ दोहू का एक नूर. मुल्ला से पंडित भये, पंडित से भय मूल, गरीबदास तज बैर भाव तुम कर लो सुलम सूल. की तुम्ही आपापसात प्रेमाने राहा, आपापसात कॉम्प्रोमाइज करा, कोणाला दुःखी नका करू, मारू नका, आपापसात लढू नका. हिंदू झटके मारे ही ये मुस्लिम करें हलाल, गरीबदास दोनों धर्म का वहां होगा हाल बेहाल. आता हिंदू तर असं म्हणतात, आम्ही एकाच झटक्यात डुकराला कापून काढतो किंवा बकऱ्याला कापतो, जो बळी देतात त्यामध्ये त्याला वेदना नाही होत. आणि हिंदूंचे जे बळी देणारे गुरु म्हणतात, आम्ही एकाच झटक्यात मारून टाकतो आणि त्याला वेदना होत नाही. आणि मुसलमान काय म्हणतात, आम्ही तर हळूहळू प्रेमाने कापतो आणि तेव्हा कलमा वाचत असतो आणि हळूहळू प्रेमाने कापतो. परमात्मा सांगत असायचे, जर पहा, भले झटक्याने मारा नाहीतर हळूहळू मारा, त्याचा जीव तर गेला. या तुमची मान कापतो, तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने कापतो, या एक दिवस या. बकवास करत आहात. तेव्हा आम्हाला ज्ञान नाही, केवळ बकवास आवडली. भगवानांनी सांगितलं तेव्हा आम्ही त्यांचे शत्रू झालो. रब की रूह मारते ये खाते मोरे मोरे, गरीबदास उस नरक में खुन्नी को नहीं ठोरे. उगोड़े ऊंट अटक नहीं ये तीतर क्या खरगोश से, गरीबदास ऐसे कुकर्मी से वो अल्लाह है 100 कोस से. तुम्हाला वाटते की तुम्ही भगवान प्राप्त कराल? 300 रोजे खून करत हो कैसे हो दीदारा, दिन में तो रोजे रखे और सांझ पड़ी जब मुर्गी मारी. खाक भक्ती आहे तुझी. दिवसा तर उपाशी मरता भगवानासाठी आणि संध्याकाळी भगवानाचा कोंबडा कापतोस, भगवानाने बनवलेला कोंबडा. एक बाबाजी साधू संत जात होता
वाटेत एक झोपडी होती, त्यात काही व्यक्ती एका पातेल्यात काही वस्तू उकळत होत्या, शिजवत होत्या. त्या संताने विचारलं की काय बनवताय भक्तांनो? त्यांनी म्हटलं, बाबाजी, महाराजजी, कोंबडं शिजवतोय. त्यांनी म्हटलं, हो का बाबा, कोंबडा बनवता येतो तुम्हाला? हाजी, दाखवा. त्यांनी झाकण बाजूला करून पाहिलं, त्यात ते मांस शिजत होतं, त्याची हाडं आत उकळत होती आणि त्याची पिसं पडली होती शेजारी. तो म्हणाला, अरे, बनवला होता भगवानांनी बरोबर, याला तुम्ही बिघडवला. तर म्हणाला, बनवला तर भगवानांनी बरोबर, याला तुम्ही बिघडवलात, ह्याचा सगळा नाश केला. आता पुढे परमात्मा काय म्हणतात, आता कसं खावं, काय भोजन खावं? बासमती चावल बासमती चावल पकावो, घरत खांड टुकडारे. तूप आणि खडीसाखर घाला त्या भातामध्ये. गरीबदास करो बंदगी, भाई कूडे काम निवारे. भक्ती करा, ही वाईट कर्म सोडून द्या, ही वाईट कामं सोडून द्या. बासमती चावल पकावो, घरत खांड टुकडारे. गरीबदास करो बंदगी, कूड़े काम निवारे. फुलके धोवा दाल कर, तुम हलवा रोटी खाओ. गरीबदास काजी सुन, मिट्टी मांस ना पकाओ. सांगतात, छान डाळ आणि छान चपाती बनवा, हलवा पोळी खा, काजू किसमिस सफरचंद संत्री खा. हे विचित्र काय खाता, पापामध्ये भागीदार का होता? आता पुण्यात्म्यांनो, तुम्हाला ह्याच बरोबर दासाला ते ज्ञान सांगावंसं वाटतं, जे परमात्मा सांगत असत, दोघांना समजावत असत. अवगत महल की सुन बात, एका एक संग ना साथ. काय सांगायचे की इथून जेव्हा तू जाशील, ना तुझा भाऊ बरोबर येईल, ना मुलगा बरोबर येईल, ना आई बरोबर येईल, ना पत्नी, ना काही संपत्ती बरोबर घेऊन जाशील. अवगत महल की सुन बात, एका एक संग ना साथ. जासे हुआ सकल जिहान, ओंकार पंच विमान ब्रह्मा विष्णु शंकर आदि. अवगत ध्यान सुन समाध. मग सांगतात, माया मूल का है बास, जोरा काल हंस गिरा से. हंसा कौन विधि छूटे, के जोरा काल तिसे लूटे. की कशी तुझी सुटका होईल, काळ तुला भ्रमित करीत आहे, तुझ्या पुण्य कमाईला स्वर्गात लुटत आहे. मग उत्तर देतात, सतगुर मिले संत सुजान, तो या मिटे आवादान. नेमी नेम कर भूले, उर्दमुख पीहिंग कस झूले. पंथ अग्नि लगावे पीठ, सौदा ज्ञान सकल वसीठ. मुंडित जट्टा जोटम बेक, डूब्या सकल बिना विवेक. बिना ज्ञानाचे हे सगळे रिकामी ओझी वाहत आहेत. काय म्हणतायत की कोणीतरी वर पाय करून खाली शीर्षासन करून, जसा भस्मागिरीसारखा कुचकामी आत्मा शीर्षासनात 12 वर्ष उभा राहिला आणि भगवान शिवाची पूजा करायचा, त्याचाच पुजारी, आणि भगवान शिवांवरच उलटला. भगवान शिवाने विचारलं, काय मागायचंय माग. म्हणाला, वचनबद्ध व्हा. वचनबद्ध झाला आणि काय मागितलं की भस्मकडा द्या. कशासाठी तपश्चर्या करत होता, तर शिवजींना मी मारेन, पार्वतींना पत्नी बनवेन. असे दुष्ट आणि इतकी मोठी साधना करताना दिसतो, म्हणजे मोठाच भक्त असणार. तर परमात्मा सांगतात की प्रथम तर ही साधना शास्त्रविरुद्ध, आणि मग ह्या तत्वज्ञानाविना हा विकार जाणार नाही. नेमी नेम कर भूले, उर्दमुखी पीहिंग कस झूले. कोणी तर पाय वर करून खाली डोकं, किंवा कोणी पिंग असा झोपाळा टांगून त्यात उभं राहून तपश्चर्या करतात. कोई पंच अग्नि लगावे पीठ, सौदा ज्ञान सकल बसीठ. कोणी ढोंगी आजूबाजूला 5-5 धुनी पेटवून मध्ये बसलाय आणि कखही माहिती नाही त्याला. आहे का कुठे वेद आणि गीतेत अशी साधना? रिकामी ओझी वाहत आहेत आणि आम्ही पाहत असू.
मुंडीत जट्टा जुटम बेख डुब्या सकल बिना विवेक. एकतर मुंडन पूर्ण, वस्त्रा फिरवून आणि लाल कपडे घालून पूर्ण, बसतात तर वाटतं की साधू असेल, आणि कोणी मोठमोठ्या जटा वाढवून गळ्यात माळा फुले घालून महापुरुष असल्याचं दाखवतात. त्याविषयी सांगत होते, मुंडित जट्टा जुटम बेख डुब्या सकल बिना विवेक. अलोनिया खाते नहीं लोन जिज पीठ तिस गौण. जरने बैठते हैं मूड जिम पंचग्रा समरूड. एक है गुफादारी सिद्ध सो तो पड़े जम के बंद. कुटीचर मांगते हैं चून जन्म न भोया. जन्म न बीजा बोया बोन अर्पण करें बहुत एचार को पोथी लिए खरका बार. एक है उदासी जान पाया नहीं सतगुरु ज्ञान. एक है तर्क त्यागी तीर अंदर बहुत माया भीड़. एक है दंडधारी डाग बन के कीजिएंगे बाग. आपण पाहिले असतील ह्या शंकराचार्यांसारख्या अजूनही त्यांच्या परंपरेतले एक अशी ठेवतात, एक लाठीसारखं, तिला दंड म्हणतात, दंडा, आणि त्याला अशा आदराने ठेवतात. त्या दंडाला त्यावर कापड अंथरतात खूप भारीतलं, आणि त्याला खांद्यावर ठेवतात, जमिनीवर नाही, अनादर होईल त्या दंडाचा. दंड म्हणतात, दंड. त्याला दंडी स्वामी पण म्हणतात. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सत साहेब. आपलं नाव? अनिता आनंदा कोरवी. आपण कुठून आलात? मी मुक्काम पोस्ट रेंदाळ, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर इथून आली आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी गृहिणी आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 15 मार्च 2020 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? पारंपरिक देवी देवतांची, गणपती उत्सव, मार्गशीर्ष महिन्यातला घट बसवणे, नदीवर परडी सोडणे, परत मुलांचा जन्म झाला की आमच्याकडं न्हाणीला बळी म्हणून कोंबडा द्यायचे, हा एक प्रकार आमच्यात चालायचा. आणि इतर सर्व जे पारंपरिक करतात ते सण आम्ही साजरे करत. संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि त्यांच्या शरणात आपण कसे आलात? माझ्या मुलग्याचा मित्र आहे, तो माझ्या गावातलाच आहे, त्यांनी नामदीक्षा घेतली होती. माझ्या मुलाला त्यांनी सांगितलं की तू पण नामदीक्षा घे. त्यांनी 19 मध्ये घेतली आणि तो मला सांगायला लागला की भक्ती ही चांगली आहे माई. मला सगळे घरात माई म्हणतात. मग तो म्हणाला तुम्ही करून बघा. मग मी त्याच्यावर जरा चिडले, रागवले. तुझी बायका मुलं आहेत, पोरं आहेत, आणि असं साधू संत होऊन फिरणार आहेस काय? हा कुठला मार्ग स्वीकारलास मित्र सांगतोय म्हणून. मला जरा ते खटकलं. आता मला संत रामपालजी महाराजांचं हे भक्ती बघून आता खूप मला वाईट वाटतं आहे. मी त्यावेळी मुलाला माझ्या काहीही बोलली. खरं त्यांच्या कृपेने आज मुलगा माझा बँकेत सर्व्हिसला लागलेला आहे. नंतर थोड्या दिवसांनी ते पुस्तक ज्ञानगंगा वाचलं, सृष्टीरचना वाचून काढली, तेव्हा संत रामपालजी महाराजांची भक्ती कशी आहे, शास्त्रशुद्ध आहे, हे मला कळालं. आणि मग मी त्या भक्तीला सुरुवात केली. 15 मार्च 2020 मध्ये मी नामदीक्षा संत रामपाल महाराजांची घेतली. जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्या दिवसापासून तर आजपर्यंत आपल्याला, आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत? मला संत रामपालजी महाराजांची भक्तीत आल्यानंतर माझं ऑपरेशन होणार नाही हर्नियाचं म्हणून सांगितलं होतं डॉक्टरांनी. मग ते म्हणाले आपण एक चान्स घेऊन बघूया, या तुम्ही. मग डॉक्टरांना मी सांगितलं की मी डॉक्टर हे संत रामपालजी महाराजांच्या उपदेश घेतलेला आहे. मग ठीक आहे म्हणाले, आम्ही करू प्रयत्न. मग त्यांनी माझं ऑपरेशन वगैरे केलं. त्यानंतर टाके काढल्यानंतर एक बाजूचे टाके घुसवून आले आपोआप, आणि मग नंतर पाणी एका साईडला जमा व्हायला लागलं. मग डॉक्टर म्हणाले काय, हे पाणी परत परत जर काढत राहिलं आणि साचत राहिलं तर जी झाडी बसवलेली असते ती काढावी लागणार. माझ्या मुलग्याला डॉक्टरांनी सांगितलं.
मग मी संत रामपालजी महाराज यांच्या चरणी शरण जाऊन प्रार्थना केली, मला ह्याच्यातून तारा. संत रामपालजी महाराजांनी माझ्यावर दया केली आणि ती जाळी न काढता माझं ऑपरेशन सक्सेस झालं. दुसरा लाभ, माझ्या मुलग्याचा ॲक्सिडेंट झाला होता. मला काही सांगण्यात आलं नव्हतं. तेव्हा मी रैमणी दुपारची करायची राहिली होती. मला सारखं वाटत होतं की ही आरती तू कर, आरती कर. त्याच्यानंतर मी आरती करायला गेले, माझ्या कानावर शब्द आले की मुलाचा तुझा ॲक्सिडेंट झाला आहे. आजूबाजूची लोक तिथं सांगत होते की तुझा हा मुलगा इथं संपलेला आहे. खरं माझ्या मुलावर फक्त पायाचं हाड मोडलं होतं. सुखरूप तो घरी आला. दुसऱ्या मुलाचीही तीच अवस्था झाली होती. प्रत्येक वेळेला संत रामपालजी महाराजांची दयाकृपा आमच्यावर झालेली आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे अनुभव आलेत, तर आपल्या या अनुभवातून आपण भक्त समुदायाला काय संदेश द्याल? संदेश काय मी देऊ शकत नाही. कळकळीची विनंती, प्रार्थना सर्वांना करते. माझे मित्र बांधव, जे समाज आहे, समाजातले सर्व लोक आहेत, त्यांना विनंती करते की ही संत रामपालजी महाराजांची ही शास्त्रशुद्ध भक्ती आहे. तुम्ही ते ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग ही पुस्तकं SMS करून मागवून घ्या. तालुक्यात, जिल्ह्याच्या ठिकाणी सत्संग चालतात आणि तिथं पुस्तक सेवा केली जाते. तिथं मागवून घ्या आणि रामपाल महाराजांच्या शरणी या. जसं तुम्ही समाजाला सांगतायत की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे आज वाऱ्यासारखं पसरलेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचे जे अनुयायी आहे हे संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाचा प्रचार करत असतात. त्यांच्याकडनं आपल्याला जर हवं असेल तर ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग हे पुस्तक आपल्याला मिळू शकतं. त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचे सत्संग हे बऱ्याचशा TV चॅनल्सच्या माध्यमातून दर्शकांना बघायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे जे काही सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर जे काही सेवा चालते, जसे की YouTube आहे, Facebook आहे, ट्विटर आहे, या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर त्यांचं ज्ञान आज पसरलेलं आहे. तर या सगळ्या माध्यमातून आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजू शकतो, ऐकू शकतो. आणि जर एखाद्या साधकाने ते ऐकलं, त्याला जर ते पटलं आणि त्याला जर संत रामपालजी महाराजांबरोबर जोडायचं असेल, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांचा मार्ग किंवा त्यांचा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? विविध चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालतात. तिथं नंबर फ्लॅश होतात. नंबरवर लावून नामदान केंद्र कुठे आहेत जिल्ह्याला, तालुक्याला, तुम्ही चौकशी करून नामदीक्षा घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज बऱ्याचशा TV चॅनलवर त्यांचे सत्संग येतात आणि सत्संग चालू असताना खाली एक नंबर फ्लॅश होत असतात. त्या जर नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला आपल्या जिल्ह्यामध्ये अगदी जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घेऊ शकतो. मला हे विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात आणि आपणसुद्धा या नामदीक्षेसाठी संत रामपालजी महाराजांना किती पैसे दिलेले आहेत? एकही रुपये दिलेला नाही. निःशुल्क नामकेंद्रावर मिळतं. एकही पैसा संत रामपालजी महाराज घेत नाहीत. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा
7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.